आले तुमची भेट घ्यावी म्हणतात. वर्तनाच्या शिलेदार आणि आमच्या खासगी मुलाखतीला त्याला हात ठेवून ये. काही दगाफटकारचं नाही ना? तुम्ही दूर उभे राहा. खासगी भेट हवी आहे त्याला. कानाच्या टापोबाहेर जवळ असतो, जरूर पडली तर हात द्यावे. दंडात सरदार साहेब. कोण? काळाजी. या या बसा. असे आम्हा गरीबाला एवढा बहुमान कशाला? सावंतवाडकरांच्या आपल्या शत्रूच्या चाकरीतले आम्ही जाधव. सर देसाईंचे दूरचे सगळेही लागतो. आपण सर्व जाणतातच आम्हाला. विजापुरी वकिलांसोबत सरकारच्या हातेने गेलो होतो. परत फिरताना मनी आलं की पन्हाळगडी आपली भेट घ्यावी. असं मनी आलं ते तुमच्या की तुमच्या वकिलांच्या? आता आमच्या वकिलांच्या मनी कसं आहे ते सर देसाईंचे अभिमानी सेवा. सर देसाईंच्या मनसब्यावर हुकूम विजापूरचं राजकारण साधणार. त्यांचं इनाम सर देसाईंच्या पायाशी वाहिलेलं. विजापूर पाहिलं, विजापूर दरबारीची कारवाई पाहिली आणि म्हणूनच मला आपल्या भेटीची जरुरी वाटली. छत्रपतींची भेट आम्हाला दुर्मिळ आणि तशीच काही सेवा केल्याशिवाय छत्रपतींचं दर्शन तरी का व्हावं म्हणून म्हटलं आधी सरदार बाजी प्रभूंना मनीचा मनसुबा विधित करावा आणि जे काही होईल पुढं ते श्री पाटेश्वराच्या हाती. कोणत्या मनसुब्याने नाही केलं. दिल खुलं करून जे काही बोलायचं ते स्पष्ट बोला. अगदी संकोच धरू नये. एवढी सवड मिळेल असं वाटलं नव्हतं. हो, अकल्पित येणार आणि त्यातूनच आम्ही अडचणीचे. आताच वाडकरांनी तह मोडला आणि पितांबर शिणव्याच्या कारवाईला खो आणला. पितांबर शिणव्यांशी आमचा पहिल्यापासूनच खरं. छत्रपतीची भेट घेऊन ते परत आल्यापासून दुसरी गोष्ट कशी ती कानी आली नाही. येता जाता छत्रपतींची स्तुती, उठता बसता त्यांचं गुणवर्णन, महाराजांचं पुराण कसं अष्टोपा चाललं त्याचा आमच्या मनावर परिणाम झाला. प्रत्यक्ष दर्शनाची हुडहुडी त्यामुळेच उत्पन्न झाली. पण दुर्दैवाने सावंतवाडकरांचा चाकर पडला. सुलतानाच्या दरबारी जाणं भाग आलं. वेळेला मोल आहे. आम्ही शिपाई गडी शिस्तीचे चाहते आहोत. फुका पल्हाळांची आम्हाला मनापासून शिजारी आहे. जे काही सांगणं ते आटोपशीर असावं. सांगणं म्हणून एवढं की विजापूर दरबारीची कारवाई पाहिली आणि मनाला वीट आला. मनाची भूमी आधीच तयार झाली. बी पेरला, पाऊस पडतात त्याला अंकुर फुटला. वडिलांना साष्टांग नमस्कार केला आणि तडक करवीचीच वाट ठरली. नेमकी करवीरचीच वाट काय ठरली? रायगड का नाही गेलात? विजापुरातच कळला की आपण आणि महाराज करवीर प्रांती पन्हाळावर आहात आणि लवकरच विशाळगडी जाणार आहात. हे विजापूरला कळलं? होय, विजापुरातच कळलं. खात्रीची बातमी विजापूरला मिळाली? होय, खात्रीची बातमी विजापूरलाच मिळाली. महाराजांवर मोहिमेचा घाट घाटत असताना मिळाली. महाराज करवीर प्रांती आहेत असं कळलं म्हणून का त्यांनी हा मोहिमेचा घाट घातला? नाही, मोहिमेचा घाट आधीच घाटत होता. त्याच वेळी महाराजांचा मुक्कामाचा नेमका पत्ता दरबाराला लागला. आश्चर्य आहे.
विजापूरकरांचे हेर कमकुवत आहेत असा आमचा समज होता. हो, कमकुवत कसले, चांगलेच बेकूब आहेत ते. छत्रपतींच्या हेराची सर विजापूरकरांच्या हेरा नाही ना मुश्किल. मग महाराज इथे पन्हाळ्यावर असून विशाळगडी जाणार आहेत हे विजापूर दरबाराला कसं कळलं? ते आपल्याच माणसाचं काम. आमची माणसं कोण? आमची माणसं स्वराज्याच्या दौलतीत असे कोण आहे निमखरा? सरदाराने ऐकून घ्यावं. अली आदिलशाचा दरबार भरला होता. अफजल काळाचे चिरंजीव बापाचा सूड घेण्यासाठी बादशाला चितार देते. पूर्वीच्या अपजयाने गज खाल्लेला बादशाह आता चुकून गेला होता. त्याला आता सिद्धी जहरची डिगी मिळाली. असं ठीक आहे. ही बातमी विजापूरच्या दरबारी मिळाली. विजापूरच्या दरबारी खात्रीची बातमी मिळाली. होय, विजापूरच्या दरबारीच मिळाली. आपल्या शेराने ती बातमी विजापूरच्या दरबारी दिली. मराठा शिपाई. होय, मराठा शिपाई दरबारी आला. त्याने एक लकोटा बादशाच्या हाती देऊन मोठ्या अब्दिनी त्रिवार कुर्निसात केला. त्याचं नाव कळलं का तुम्हाला? त्याचं नाव हिरोजी नाही. हिरोजी नाही. होय, त्यानेच तो लकोटा दरबारी सुपूर्द केला. फलिता मोडीत होता. फादल साहेबांनी तो आमच्या वकिलांच्या हाती दिला. वकिलांनी वाचूनही दाखवला आणि तोंडी तर्जुमा करूनही सांगितला. त्यातला मजकूर तुम्ही ऐकला असाल. कुणाला उद्देशून होता? त्यात कुणाचं नाव नव्हतं. तरी त्यावरून तिथे 3 गोष्टी कळून आल्या. एक, छत्रपतींचा हेर विजापुरी दरबारी आहे. दुसरी, सिद्धी जोहर विजापूरकराला जाऊन मिळणार हे छत्रपतीला कळलंय. आणि तिसरी, छत्रपती सध्या पन्हाळ्यावर असून लवकरच विशाळगडी जाणार आहे. त्याने आप कुशीने तो लखोडा दरबारी दिला की जबरदस्तीने त्याच्याकडून काढून घेतला? आता जबरदस्तीने घेतला असं कसं म्हणू सरदार साहेब? तुमची बात बनावट नाही कशावरून? काळाजी, तुम्ही आमच्या पूर्ण परिचयाचे जरी असतात तर सर देसाईंचे म्हणून पुजतो. सर देसाईंच्या वतीने आमची दिशाभूल करायचा थाट नाही कशावरून? हे वाडकरांचे कारस्थान नाही कशावरून? याची खात्रीच होती आम्हाला. म्हणूनच मुळी मी तो जातीने लखोटा चोरून आणला. सेवा करण्याची बुद्धी देवाने दिली म्हणून ही आगळी करावी लागली सरदार साहेब. वाडीच्या वकिलांकडे दरबाराने तो लखोटा दिला होता. इकडे येताना हाती पुरावा असावा म्हणून मी तो गफलतीने हाती घेतला. चोरी केली, पण ही स्वराज्यासाठी ही मनातील फूट गाठ बांधून रातोरात विजापुरातून काढता पाऊल घेतला. वाटेत मला हिरोजी भेटला, पण त्याला चुकायला कितीचा वेळ. हिरोजी विजापूरवरून परत फिरला. होय, हिरोजी परत फिरला म्हणूनच मी तातडीने इथे आलो सरदार साहेब. ज्या गादीची नोकरी पत्करावी तिची आधी काही सेवा करून दाखवावी म्हणून ही आगळी करावी लागली सरदार साहेब. आहे तो लखोटा? हा घ्या.
आता जा. हिरोजी येतात मी या गोष्टीची शहानिशा करून घेईन. आता माझी काय वाडकरांचा अपराधी ठरलो आणि इथेही हरलो तर दाही दिशा मोकळ्या होतील मला. नाही ही तर नाही ती अशी स्थिती होऊन जाईल माझी. स्वराज्याची सेवा मनात आणली एवढ्यासाठी अन्नाला मोहतात होईल. अंगाची राख आणि मनकडीची कुमकुमी छत्रपतींच्या सेवेला व्हायची अदाशी अशा निष्फळ झाली तर प्राण तेगा वाचून इलाज राहणार नाही सदा साहेब. आपण एकेकाळी विजापूरकरांचे बंदे होता याची आठवण करा आणि आपल्या पावलावर पाऊल टाकून येणाऱ्या हा मराठाचा अनाकरण संशय घेऊ नका. ठीक आहे, जा त्या मला भेटा. हिरोजीच्या प्रकरणाचा मुकाबला झाल्याखेरीज तुम्हाला उत्तर देता येत नाही. अखेर हिरोजी फितूर झाला. हा हिरोजीच्या तोंडून आधी त्याची कैफियत ऐकेल मगच तुमचा मामला पाहता येईल. उद्या भेटा. पण थांबा, अजून कदाचित तुमची जरूर लागेल. कोण आहे रे तिकडे? ह्याला घेऊन जा आणि आमच्या वाड्यात चौकी पहारीच्या नजरेखाली ठेवायला नायकाला सांगा. त्याला कायदे नाही, नुसतं बंदोबस्तात ठेवायचं याला, समजलाच? हिरोजी नाईक बाहेर आले. जा त्याला आत पाठवून दे. खरोजीची खबर आता मनाच्या मनात. हिरोजी नाही काय खबर आहे विजापूरची? बोलत का नाहीस? काय बोलू? लंकेला जायला मारुतीगत कामगिरीवर गेलो आणि अयोध्येला यायला भरतागत पेल्या दिलाने परत आलो. हे काळ तोंड घेऊन यायला शरम वाटत होती, पण आल्यानं दौलतीचं काम थोडं साधेल म्हणून आलो. म्हणजे असं झालं तरी काय? माझ्या कम नशिबाचा कडे लोटला. करामतीला काळोखी लागली आणि आजची थैली वैऱ्याच्या हाती गेली. लाज नाही वाटत थैली वैराच्या हाती गेली म्हणून सांगायला? कशा गेली? आपल्या विजापूरला हेराची गाठ लवकर पडली नाही म्हणून टेणीच्या जोकाने दरबाराची गोटाळत असताना पारेकराने झडप घातली. पाते लवणीच्या आतमध्ये गिरफ्तार झाले. 50 हातांच्या पकडी पुढे 2 हातांची चपळाई कृळी पडली आणि आजची तैली वैऱ्याच्या हाती गेली आणि मला दरबारी उभा केला. असं तुझी तिथून सुट्टा कशी झाली? विजापूरच्या पत्थराला तुला सोडून जडल त्या बाजार फुटायचं कारण? मला कळलं नाही सरदार साहेब. थैली तुझ्या देखील फोडली? होय, माझ्या देखतच फोडली आणि माझ्या देखतच वाचली. थैलीतला मजकूर तू ऐकलास आहे? तो मजकूर कळल्यावर मराठ्यांच्या दौलतीवर केवढा संकट गुजरेल याची तुला कल्पना नाही आली? आली. म्हणूनच हे सांगायला घाई घाईने आपल्या पायापाशी आलो. त्या लखोट्यावर कुणाचं नाव नव्हतं. जराला तर तू जातीनं द्यायचा होता, तर कुणाला देणार म्हणून बादशहाने तुला विचारलं नाही.
विचारलं, पण मी सांगितलं ना. मी माझं नावही नाही सांगितलं. तोंडाचा कबाड खुला म्हणून सांसाची किल्ली लावली नाही त्याला. तसा हुकूम आला होता. सजेच्या सजावटीने उभाही केला होता. पण न, अचानक बादशहाचा हुकूम आला आणि मला सोडून दिलं. हिरोजी, वर्तनाची शंका येण्यासारखी असली वायफळ बडबड करू नकोस. खरं सांग, कुणाची मध्यस्थी तुला फळाला आली? खरं सांग, खरं सांग, माझ्याबद्दल संशय का येऊ नये तुझ्याबद्दल संशय? शत्रूचा हेर हाती आला आणि त्याला सुखानं जाऊ दिला असं कधी झालं आहे? बातमी हाती दिली ते हेराला वैराणी परत कधी जाऊ दिला आहे? विजापूर घराचा हेर जर का आम्हाला गवसला तर आम्ही त्याला माने विजापूरला पोचता करू. आपलं म्हणणं खरं आहे. झालंय असं झालं आणि कसं झालं ते त्या भगवंताला ठाऊक. त्यापेक्षा बेमालूम बात तुला बनवता नाही आली. पाळण्यातला पोर आहे असं का वाटलं तुला? तुझी रोजी सुरात पाहून काजाचं पाणी काढायचं कमी गाफील नाही. तुला म्हणलं खरं कशावरून? मी सांगतो यावर दुश्मनाच्या दरबारी अजून कुठला पुरावा मिळणार? माझा मराठाचा शब्द हीच माझी साक्ष. सर्वच मराठ्यांना शब्दाची किंमत असती तर आज महाराष्ट्रात एक मराठा शाही आणली असती.